तर आज आत्या चाललेत गावाला. आमच्या इथल्या एका मुलीच्या घराचं वास्तूक आहे, त्याच्यामुळे सगळ्याजणी मिळून चाललेत गावाला. त्या मुलीच्या गावाला त्या गेल्यानंतर मी कपडे धुवून घेतली. मग दिवसेंदिवस आता ऊन खूप वाढायलाच लागले, म्हणून म्हटलं सावली आल्यानंतरच धुते कपडे. नंतर मग खिचडी बनवायला घेतली. आज भक्तीच्या पप्पांचा उपवास आहे, शनिवार आहे, आणि मुलांना पण खिचडी आवडते ना. आत्या तर काय जेवायला नाहीत. आता मला पण काय आमटी बनवू म्हणून मग म्हटलं माझ्यासाठी खिचडी भात बनवायचा. सकाळी मुलांना चपाती भाजी दिली डब्याला, आणि आता दुपारच्याला ते खिचडी खातील. मग मी आता मला खिचडी भात बनवते. त्याच्यासाठी तांदूळ आणि मुगाची डाळ मिक्स करून घ्यायची. थोडं जास्त तांदूळ असेल तर चालते, पण मुगाची डाळ त्याच्यापेक्षा थोडीशी कमी घ्यायची, म्हणजे छान लागतो. नाही तर तेवढीच घेतली तरी पण छान लागतो. मग नंतर धुवून जरा 10-15 मिनटं ठेवायचं. नंतर तेल टाकायचं, कढीपत्ता, मिरची आणि टॅमॅटो, कांदा पण टाकू शकताय, पण मी नाही कांदा टाकत, मला जास्त कांदा नाही आवडत. म्हणून मीठ आणि हळद वगैरे टाकायची आणि चांगलं एकदम परतून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं सगळं मिश्रण. थोडं गरम पाणी करायचं त्याच्यासाठी. थोडंसं कोमट पाणी असलं म्हणजे लगेच भात शिजतो, म्हणजे त्याच्यासाठी. नाही टाकलं तरी पण होते, कारण कुकरमध्ये होतोच लगेच, पण मी थोडंसं कोमट पाणी करून टाकते. असं परतून घ्यायचं एकदम छान, आणि थोडंसं पाणी टाकून मग आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकू शकते. असा मस्त मऊ लुसलुशीत भात होतो बघा. आणि बाहेर पावसाचं वातावरण, आणि एकदम छान गरम गरम भात लय मस्तच लागत होता. आणि मला तर आवडतच पहिल्यापासून, त्याच्यामुळे खूप छान लागत होता. तोपर्यंत बाहेर पाऊस पडायला सुरुवात पण झाली बघा. असं आता इथून पुढे वातावरणच असतं. तर चला, बाय.